Hello student. Today we are going to start the maths part 1, third chapter, polynomial. First, what is mean by polynomials? पहिल्यांदा आपल्याला पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते पाहायचे पहा. आता पॉलिनॉमियल्स एखादं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. हे पॉलिनॉमियल इज algebraic expression in which the index or power of a variable is whole number. होल नंबर म्हणजे कोणते? 0, 1, 2, 3 याला आपण होल नंबर म्हणतो. म्हणजे एखादं पॉलिनॉमियल एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेतलं पहा, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे मुलांना. आता याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे आणि त्याची 2 ही पॉवर आहे. म्हणजे त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये त्याची जी व्हेरिएबलची पॉवर असते ती होल नंबर असली पाहिजे. होल नंबर म्हणजे 0, 1, 2, 3, 4 याला होल नंबर म्हणतो. तरच तो पॉलिनॉमियल असतो. अदरवाईज इट इज नॉट पॉलिनॉमियल. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर घेतलं एक्स रेस टू -3 प्लस 5x प्लस 6. आता इथं -3 हा काय होल नंबर नाहीये, निगेटिव्ह पॉवर आहे. निगेटिव्ह पॉवर आली किंवा इंडेक्स निगेटिव्ह आला की तो पॉलिनॉमियल नसतो. आता याच्यामध्ये ज्यावेळेस पॉलिनॉमियल म्हणजे मोनोमियल. मोनोमियल म्हणजे काय असतं? ज्या पॉलिनॉमियल मध्ये एकच टर्म असते त्याला मोनोमियल म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, 2x एकच टर्म आहे किंवा 5 एकच टर्म आहे, मग हे झाले मोनोमियल. सेकंड, बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे काय असतं मुलांनो? बायनॉमियल मीन्स पॉलिनॉमियल कंटेन्स 2 टर्म्स. म्हणजे दोनच टर्म्स असतील तर त्याला बायनॉमियल म्हणतात. उदाहरणार्थ 3x रेस टू 5 प्लस 7 दोनच टर्म आहेत म्हणून बायनॉमियल. आणि ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियल मध्ये 3 टर्म्स असतात. कुठल्याही 3 टर्म्स येऊ शकतात. 7x रेस टू 5 प्लस 6x स्क्वेअर मायनस 8 हा ट्रायनॉमियल, कारण 3 टर्म्स आहेत 1, 2, 3. अशा प्रकारचा पॉलिनॉमियल ट्रायनॉमियल असतो पहा. एकच टर्म असेल तर त्या पॉलिनॉमियलला मोनोमियल, 2 टर्म असतील बायनॉमियल, 3 टर्म असतील तर ट्रायनॉमियल. आता याच्यामध्ये सुद्धा लिनियर पॉलिनॉमियल इंडेक्स वर्ण आपल्याला त्याचे टाइप्स, म्हणजे ज्यावेळेस व्हेरिएबलची पॉवर 1 असते. आता पाहिजे व्हेरिएबलची पॉवर अशी 2x मायनस 7. व्हेरिएबलची पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे, इथं पॉवर नाही म्हणजे 1 असते. त्यावेळेस त्याला लिनियर पॉलिनॉमियल म्हणतात. त्यावेळेस काय म्हणायचं त्याला? लिनियर पॉलिनॉमियल. ओके. ज्यावेळेस पॉवर 2 असेल म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 5x, आता पॉवर किती आली? 2. त्यावेळेस त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पॉवर 2 असेल तर त्याला कोणता पॉलिनॉमियल म्हणायचं मुलांनो? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि जर पॉवर 3 असेल, एक्स क्यूब मायनस 7x स्क्वेअर प्लस 5x प्लस 8, आता इथं पॉवर 3 आली त्यावेळेस त्याला म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय? त्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर 3 येते, त्यावेळेस त्याला क्युबिक म्हणतात. परत पहा, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल काय असतात? इथं पॉवरशी संबंध नाही, त्यात फक्त टर्म्स किती आहेत. एकच टर्म असेल तर मोनोमियल, 2 टर्म्स असतील बायनॉमियल, 3 टर्म्स असतील ट्रायनॉमियल. त्यानंतर लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं? लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणजे व्हेरिएबल असतो त्याची पॉवर 1 असते. क्वाड्रॅटिक मध्ये हायेस्ट पॉवर 2 असते आणि क्युबिक मध्ये 3 असते. आता ह्याच्यानंतर आपल्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं पहा. डिग्री, पॉलिनॉमियलची डिग्री कशाला म्हणतात? आपल्याला असे एक्झाम्पल्स असतात पुढे. राईट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं पहा. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता एखादा पॉलिनॉमियल पहा, पॉलिनॉमियल 1
7x⁵ प्लस 6x² मायनस 8. इथं व्हेरिएबलची हायेस्ट डिग्री किती आहे? 5. जी हायेस्ट डिग्री हायेस्ट इंडेक्स किती आहे तिथं? हायेस्ट इंडेक्स आहे 5. हायेस्ट इंडेक्स जो असतो व्हेरिएबलचा त्याला म्हणतात डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल मीन्स द हायेस्ट पॉवर और हायेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. बघा डिग्री कशाला म्हणायचं? व्हेरिएबलची सगळ्यात जास्त जी पॉवर असते म्हणजे डोक्यावर येणारी संख्या इंडेक्स म्हणतो आपण, पॉवर म्हणतो, ती जर हायेस्ट असेल ती त्याची डिग्री असते. याची डिग्री किती असेल मुलांनो? इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, याची डिग्री 1 झाली. इथं x² आलाय, सगळ्यात जास्त पॉवर ही म्हणजे इथं डिग्री 2 झाली, इथं डिग्री 3 झाली. आता जास्त व्हेरिएबल, एक पेक्षा 2 व्हेरिएबल आले पहा, x⁵ y⁶ मायनस x² y प्लस 7x y. मग या ठिकाणी आता 2 व्हेरिएबल आहे, x व्हेरिएबल आहे, y पण आहे. मग इथं डिग्री कशी ओळखायची? व्हेरिएबल x आणि y, इथे x व्हेरिएबलची पॉवर 5 आहे, इथं y व्हेरिएबलची 6 आहे. 5 प्लस 6 11 होतात. इथं x ची 2 आहे, y ची 1 आहे, 2 प्लस 1 3 होत आहेत पहा. इथं x ची 1 y ची 1, 1 प्लस 1 2 होतात. या ठिकाणी डिग्री येणार 11. म्हणजे 2 व्हेरिएबल असेल तर जिथं जिथं त्याचा हायेस्ट पॉवर आहे ती ऍड करायची आणि त्यांची ऍडिशन केल्यानंतर जो नंबर येतो ती त्याची डिग्री असते. इथं डिग्री 11 येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला डिग्री ओळखता येते पहा. बायनॉमियल असेल तर त्याची डिग्री, बायनॉमियल मध्ये 2 टर्म्स असतात. लिनियर असेल तर डिग्री 1 असते, क्वाड्रॅटिक असेल तर डिग्री 2 असते आणि जर क्युबिक असेल तर डिग्री 3 असते. लक्षात ठेवायचं. आता आपल्याला एखादा हे पॉलिनॉमियल असा दिलेला असेल x² प्लस 5x प्लस 7 आणि इथं डिग्री किती येणार आहे मुलांनो? या ठिकाणी डिग्री आयडेंटिफाय करायची असेल तर डिग्री 2 येणार आहे, हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणून. हे आपल्याला जर कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचं असेल, आता हा इंडेक्स फॉर्म मध्ये डिग्री 2 असेल तर ते आपल्याला कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहिताना कसं येणार आहे पहा. त्यावेळेस 3 कोइफिशियंट येतात. डिग्री 2 असेल तर कोइफिशियंट 1 ने वाढतो. मग कोइफिशियंट फॉर्म मध्ये कसं लिहितात पहा. ह्याचा जो कोइफिशियंट फॉर्म आहे तो कसा येणार आहे पहा. कोइफिशियंट फॉर्म लिहिताना तो असा येणार आहे, x², इथला कोइफिशियंट आहे 1 नसतो म्हणजे 1, इथं आहे 5 आणि इथं आहे 7. याला म्हणतात कोइफिशियंट फॉर्म. एखादा पॉलिनॉमियल कोइफिशियंट फॉर्म मध्ये असा लिहितात. आणि जर इंडेक्स फॉर्म लिहायचा असेल तर हा इंडेक्स फॉर्म, हा कोइफिशियंट फॉर्म झाला, हा इंडेक्स फॉर्म झाला. आता एखाद्या वेळेस पॉलिनॉमियल देताना तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं असेल, x² मायनस 7x⁵ प्लस 8x³ प्लस किंवा मायनस 7x प्लस 8 आणि हा पॉलिनॉमियल तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे. तर तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसा लिहायचा पहा. हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा म्हणजे काय, एक तर हायेस्ट इंडेक्स सगळ्यात अगोदर लिहायचा. सगळ्यात हायेस्ट इंडेक्स 5 आहे म्हणून पहिली टर्म मायनस 7x⁵. नंतर त्याच्या खालोखाल कोणता आहे? क्यूब आहे, 8x³. त्याच्यानंतर हा स्क्वेअर आहे प्लस x², त्यानंतर मायनस 7x प्लस 8. त्याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. येते का लक्षात? स्टँडर्ड फॉर्म लिहिताना त्या ठिकाणी आपण डिसेंडिंग ऑर्डर लिहिली. कशाची डिसेंडिंग ऑर्डर लिहिली? व्हेरिएबलची जी पॉवर्स आहेत ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिले. 5 3 2 इथं नाही 1 आणि शेवटच्याच 0 असतो. 8x⁵ असं त्याचं मिनिंग होतं पहा. हे लक्षात ठेवा. आता ही चौथी पॉवर नाहीये तर चौथी पॉवर लिहायची असेल तर ती 0x⁴ अशी लिहिता येते पहा. 0x⁴ आणि बाकीचे प्लस 8x³ प्लस x² मायनस 7x प्लस 8. म्हणजे इथं 5 बघा, 5 4 3 2
1 0 क्रमाने आले. एखादी जर आपल्याला टर्म लिहायची असेल म्हणजे ती पॉवरची टर्म दिलेली नसेल, रेस टू 4 ची दिली नव्हती, मग ते अशी झिरोने जोडतात. आणि मग याचा कोइफिशियंट फॉर्म लिहिताना याचा कोइफिशियंट फॉर्म पहा, -7 नंतर 0 नंतर 8 नंतर इथं काय नाही म्हणजे 1 नंतर -7 आणि लास्ट येणार 8. म्हणजे किती 1 2 3 4 5 6 कोइफिशियंट आले. म्हणजे इंडेक्स हायेस्ट 5 असेल तर कोइफिशियंट 6 येतात. कोइफिशियंट 6 असेल तर हायर इंडेक्स 5 येतो. इंडेक्स फॉर्म मध्ये हे असं लिहिलं गेलं आणि कोइफिशियंट फॉर्म मध्ये हे असं लिहिलं गेलं. आता आपल्याला हा सगळा भाग समजला असेल तर आपण याच्यावरनं काही एक्झाम्पल सोडवणार आहे. आता सगळ्यांनी पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट 3.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 लिहून घ्यायचा आहे. राईट डाऊन प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1. write down question 1. State whether the given algebraic expression are polynomials. क्वेश्चन मार्क करायचा आहे आणि पुढे लिहायचंय जस्टिफाय म्हणजे पडताळा घ्या. म्हणजे रिझन द्यावा लागतील इथं आपल्याला. त्यातलं पहिलं आहे फर्स्ट y प्लस 1/y. फक्त तुम्हाला काय स्टेट करायचंय, इट इज पॉलिनॉमियल ऑर नॉट. हे पॉलिनॉमियल आहे का नाही, नसेल तर का नाही ते जस्टिफाय पण करायला सांगितलेले. आता आहे का हा पॉलिनॉमियल मुलांनो? इट इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज व्हॉट. आता 1/y चं मिनिंग काय होतं तुम्हाला माहितीये? y चं इथे इंडेक्स 1 आहे आणि तुम्ही जर हा y न्यूमरेटरला आणला तर तो y⁻1 होतो. याचं मिनिंग समजून घ्या. y⁻1 म्हणजे होल नंबर नाहीये. मग होल नंबर नसेल तर काय याचं मिनिंग झालं? इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. बघा फक्त एवढंच तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. मग इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज काय रिझन आहे? बिकॉज the index or पॉवर म्हणलं तरी चालेल, इंडेक्स किंवा पॉवर म्हणूया आपण. the power of 1/y, the power of term, कोणत्या टर्मची पॉवर पहा, the power of term 1/y is y⁻1. it is negative. निगेटिव्ह पॉवर येत असेल तर तो पॉलिनॉमियल नसतो. बघा अशा प्रकारे आपल्याला हे पॉलिनॉमियल आहे का नाही ते ठरवायचे. सेकंड एक्झाम्पल पहा म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. सेकंड मध्ये आपल्याला दिलेले 2 - 5√x. आता याची पॉवर किती येणार आहे? याची पॉवर √x म्हणजे x⁻1/2 आहे. पहा 1/2 हा सुद्धा होल नंबर नाहीये. आता इट इज नॉट पॉलिनॉमियल. कारण पॉलिनॉमियल येण्यासाठी पॉवर कशा असाव्या लागतात? होल नंबर असावे लागतात. 0 1 2 3 5. बिकॉज का नाहीये पहा, बिकॉज पॉवर ऑफ √x is 1/2 which is not a whole number. हा होल नंबर नाहीये. पॉवर ही होल नंबर
इट इज नॉट अ होल नंबर नव्हता. तुम्हाला आता सोडवता येईल. एक्झाम्पल केले कारण व्हेरिएबलच्या पॉवर सगळ्या होल नंबर आहेत. थर्ड मध्ये इट इज अ पॉलिनॉमियल. फोर्थ एक्झाम्पल पाहिलं तर एम रेस टू -2 आलेत फोर्थ मध्ये. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. आणि पाचवं जे एक्झाम्पल आहे मी फक्त सांगतोय तुम्ही सोडवायचंय ते. पाचव्या एक्झाम्पल मध्ये पहा मुलांनो, पाचव्यामध्ये फक्त 10 दिले. 10चं मिनिंग 10x रेस टू 0. 0 म्हणजे होल नंबर आहे. इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल. पाचवं एक्झाम्पल सुद्धा पॉलिनॉमियल आहे. फर्स्ट सेकंड पॉलिनॉमियल नाही. फर्स्ट मध्ये ही पॉवर मायनस आलते, इथं पॉवर 1/2 आली. थर्ड पॉलिनॉमियल आहे, फोर्थ नाहीये. फोर्थला एम रेस टू -2 आले, निगेटिव्ह पॉवर आहे. देअरफॉर इट इज ऑल्सो नॉट अ पॉलिनॉमियल. बघा आता पॉलिनॉमियल आणि नॉन पॉलिनॉमियल क्लिअर झाली काही कन्सेप्ट. सोपा पार्ट आहे, अतिशय सोपं आहे मुलांना. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचंय मुलांना. क्वेश्चन नंबर 2 काय पहा. एक मी सांगतो, नंतर लिहित बसा टेक्स्ट बुक मध्ये. क्वेश्चन 2 आहे, राईट द कोएफिशियंट ऑफ. क्वेश्चन 3 आहे, राईट द क्वेश्चन 2 घेतोय आपण, 3 नंतर घेऊया. क्वेश्चन 2, राईट द कोएफिशियंट ऑफ m क्यूब in each of the given polynomial. m क्यूब ची टर्म असेल त्याचं तुम्हाला कोएफिशियंट लिहायचं आहे, फक्त कोएफिशियंट लिहायचं आहे बरं का. राईट द कोएफिशियंट असा क्वेश्चन आहे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे m क्यूब. याचा कोएफिशियंट किती असणार आहे, खाली आन्सर लिहायचंय फक्त 1 च्या खाली असं लिहायचंय. कोएफिशियंट 1, अगदी गुड. असं खाली आन्सर लिहायचंय, कोएफिशियंट ऑफ 1 असं आन्सर लिहायचंय पूर्ण. कोएफिशियंट ऑफ m क्यूब इज इक्वल टू 1. हे फर्स्ट आन्सर आहे पहा. कोएफिशियंट ऑफ m क्यूब इज 1. नंतर सेकंड, अगोदर सगळे अंडरस्टँड समजून घ्या. सेकंड मध्ये पहा, इथं सेकंड आहे. इथं सेकंड मध्ये काय दिलंय, -3/2 प्लस m -√3m क्यूब. बघा आता इथं किती आहे, √3 आहे पहा. हे फर्स्ट मध्ये झालं. आता सेकंड मध्ये काय येणार आहे, सेकंडचा मी जो कोएफिशियंट आहे हेच लिहायचं असं, कोएफिशियंट ऑफ m क्यूब इज इक्वल टू -√3 बरं का मुलांना, नुसता √3 नाही. काय येतो सेकंड मध्ये, -√3. हे सगळं लिहायचं असतं सेकंडचं उत्तर लिहिताना. कोएफिशियंट ऑफ m क्यूब इज -√3. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये काय आहे, -2/3 आहे पहा. किती आहे थर्ड मध्ये मुलांनो, थर्ड मध्ये किती, हा थर्ड मध्ये किती येते का लक्षात, -2/3. हो असे आन्सर लिहिणार ना आता याचे. हे कम्प्लीट करा व्यवस्थित. हो सर, ठीक हो आहे, सर. मी क्लिअर करतो, तुम्ही कम्प्लीट करा. एकदम सोपा पार्ट आहे, अतिशय सिंपल आहे. सगळा चॅप्टर सिंपल आहे हा.